नाराजी आरोप प्रत्यारोप सर्व बाजूला ठेवून तुम्ही आता एकत्रित आला, काय भूमिका तुमची? भूमिका जो पक्ष आदेश देतील, उद्धव साहेब, जिल्हा प्रमुख दानवे साहेब जे आदेश देतील, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आमच्या वैजापूर तालुक्यामध्ये सक्षम करण्यासाठी आणि भक्कम करण्यासाठी आम्ही ग्राम पातळीवर त्यांच्या नेतृत्वाखाली काम करणार आहे भविष्यामध्ये. बरं, जी काय नाराजी ती दूर झाली आहे का? आरोप केले होते हो, झाला. त्यांनी केलेला आरोप त्यांनी मागे घेतला, मी केलेला आरोप मी मागे घेतला, नाराजी दूर झाली. अतिशय खेळमेळाच्या वातावरणात बैठक पार पडली. येणाऱ्या 2 तारखेच्या ज्या निवडणुका आहे, सभापतीच्या निवडणुका, जिल्हा प्रमुख जे आदेश देतील ते आम्ही त्या ठिकाणी आदेशाप्रमाणे जाणार आहोत. पक्षवाढीसाठी काही छोटे मोठे वाद आहेत ते विसरण्याचं आणि काहीतरी पुढे जाण्याचा निर्णय तुम्ही घेतला, काय सांगा? हो, कारण शेवटी माझ्याकडून झालं होतं गैरसमजातून काही आरोप संजय पाटील निकम आणि सौभाग्यवती ललिता सोनवणे यांच्यावर. त्यांनी माझ्यावर आरोप केले होते, पण मला असं वाटतं माझ्या दृष्टीनं माझा पक्ष महत्त्वाचा. माझ्यावर जरी आरोप झाले असेल तरी त्याच्यात तथ्य नाही हे तर क्लिअर आहे, परंतु मला असं वाटतं की माझा पक्ष एकसंध राहावं या हेतूनं मी सगळ्यांना बैठकीला निमंत्रित केलं. त्यांनी माझ्या निमंत्रणाचा आदर राखला. मी जे निमंत्रण दिलं त्याचा आदर सगळ्या सदस्यांनी राखला, तेही आले. कारण मला असं वाटतं माझ्या दृष्टीनं तो विषय संपलेला आहे. त्याच्यावरही आम्ही चर्चा केलेली आहे. माझ्याकडून त्या दिवशी बोलणं झालं होतं या सगळ्या विषयातून, गैरसमजातून. त्यांनी जे आरोप केले ते त्यांना विचारा, परंतु मला असं वाटतं संघटना एकत्रित राहण्यासाठी मी त्यांना निमंत्रण दिलं. त्यांनी माझ्या निमंत्रणाचा आदर केला. सगळेचे सगळे सदस्य आले. सगळ्यांनी एकत्रित भूमिका पुन्हा एकदा घेण्याचा निर्धार केला. मला असं वाटतं तसंच सगळे सदस्य येणाऱ्या काळात घेतील.